ह्या दोघींनी काही महिलांनी खूप महिलांची आमच्या सर्व महिलांची फसवणूक केलेली आहे। खूप महिलांकडून पैसे घेतलेले आहेत। खूप महिलांना बालकल्याण नगरपालिकेसंदर्भातचं लोन आणि मुद्रा लोन हे नगरपालिकेतून मिळतं असं सांगून खूप पैसे घेतलेले आहेत त्यांच्याकडून। आणि हे लोन आत्ता होणार, 8 दिवसांनी होणार, 15 दिवसांनी होणार असं सांगत गेलेले आहेत। कमीत कमी 150 ते 200 महिला आहेत त्याच्यामध्ये। तर त्या आम्हाला खांडरे मॅडम त्यांच्यातर्फे भेटल्या। त्या म्हटल्या तुम्हाला मी लोन करून देईन। त्यांनी आमच्याकडून 95,000 रुपये घेतले। आमचे असे 19 मेंबर आहेत। सगळ्यांना सांगितलं की तुम्हाला 10 लाखाचं लोन करून देत, 5 लाख सबसिडी, 5 लाख रुपये तुम्हाला भरावं लागतील। ज्या टायमिंगला ते मॅडम आमच्या घरी आले, गोसा मॅडम आणि वर्षा मॅडम दोघीजण माझ्या घरी आलेल्या। घरी आल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं या लोनबद्दल की असं लोन आहे, तुम्हाला त्याचं एक 10 लाखापर्यंत तुम्ही लोन केलं, 10 लाखाला तुम्हाला 5 लाख फेडायचे, 5 लाख तुमची सबसिडी म्हणजे 50% तुम्हाला सबसिडी भेटणार आहे। नमस्कार, मी डॉक्टर सुनीता संतोष पोटे, सभापती पाणीपुरवठा। दुपारी 1-1:30च्या दरम्यान मला माझ्या प्रभागातील प्रभाग क्रमांक 4मधील अपूर्वा बोरगेंचा फोन आला की तुम्ही मॅडम इथे आला नाहीत का। मला पहिल्यांदा वाटलं की हे उद्घाटन आहे की काय, म्हणून मी चौकशी केली असता मला आज पहिल्यांदा ही माहिती अशी कळाली की 200 ते 250 महिलांची फसवणूक झालेली आहे आणि अण्णाभाऊ साठे नगरमधील माझ्या प्रभागातील बऱ्याचशा महिला त्याच्यामध्ये गुंतल्या गेलेल्या आहेत। त्यामुळं मी पोलीस स्टेशनला पहिल्यांदा आले, त्यांच्याशी चौकशी केली असता असं कळलं की गोसावी म्हणून आणि वर्षा रासकर या दोघींनी त्यांच्याकडून प्रत्येकी 5-5 हजाराप्रमाणे अमाऊंट जमा करून घेतलेली आहे की त्यांना मुद्रा लोन देईल म्हणून, काहींना घर बांधून देते म्हणून। एक महिलेचं तर असं उदाहरण सांगण्यात आलं की तिच्या मुलीच्या लग्नासाठी ती तिला पैसे देणार आहे, त्यामुळे तिची लग्नाची तयारी देखील थांबलेली आहे आणि अचानकपणे ती महिला फसवून यांना सगळ्यांना निघून गेली। आज तिचे मिस्टर, तिच्या सासूबाई याही तुम्हाला भेटल्या, म्हणून मग मी त्यांना म्हटलं की एकतर सर्वात अगोदर तुम्ही आमच्या नगराध्यक्ष ऐश्वर्याताई यांच्या कानावर हा विषय घाला, आमच्या सभापती बालकल्याणच्या आयशा मॅडम यांच्या कानावरती तुम्ही विषय घाला आणि नंतर रीतसर तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तुमची जी काही म्हणणं असेल, तक्रार असेल ती तुम्ही तिथे दाखल करू शकता। ओके। कर्ज दिले जाते, या संदर्भात महिलांची मोठ्या प्रमाणात फसवणूक झाली, काय सांगाल? नमस्कार, मी आयशा कलीम सय्यद, महिला बालकल्याण सभापती शिरूर नगर परिषद। जेव्हा आम्हाला हे प्रकरण मार्च महिन्यामध्ये कळालं की असं काही बाहेर होत आहे, तर आम्ही ती चौकशी केली होती। तर आम्ही लोकांना आव्हान पण केलं होतं की असं कोणतंही लोन किंवा कोणतीही प्रोसिजर आम्ही काही नगरपालिकेतर्फे करत नाही आहे। त्याच्यानंतर 4 दिवसानंतर आम्हाला परत कळालं की असं बाहेर गोसावी मॅडम वगैरे करत आहे। तर मग आम्ही तात्काळ लगेच नगराध्यक्षांच्या कॅबिनमध्ये गेलो। आम्ही त्यांना लगेच ही पूर्ण कल्पना दिली की असं बाहेर होत आहे। तर त्यांनी तात्काळ लगेच गोसावी मॅडमला बोलवलं। पुन्हा आमच्याकडे जेवढ्या लेडीज आल्या होत्या त्यांना सगळ्यांना बोलून आम्ही तात्काळ त्याची दखल घेतली आणि आज आमच्याकडे लेडीज आल्या तर आम्ही लगेच पोलीस स्टेशनमध्ये आलो आणि आम्ही त्यांच्याबद्दल कंप्लेंट केलेली आहे। आणि आर्थिक फसवणूक झालेली आहे। नवीन नगरपालिकेचा एक विभाग त्यांना कर्ज देणार, त्या संदर्भामध्ये ही फसवणूक झालेली आहे, काय सांगाल याविषयी? नमस्कार, मी नगरसेवक उमेश शेळके। आज या ठिकाणी 100 ते 200 महिला पुरुष आले होते की त्यांची मागणी होती की आम्हाला 5 लाख रुपये, 10 लाख रुपये नगरपालिकेच्या वतीने कर्ज मिळणार असं त्यांना सांगण्यात आलं। त्यांचे फॉर्म भरण्यात आले, त्यांच्या स्टॅम्प मागवण्यात आले आणि असं सांगून त्यांना प्रत्येकी 5,000, 10,000, कोणाला 20,000, कोणाला 40,000 अशी त्यांची लूट करण्यात आली व त्यांना कोणत्याही प्रकारचं कर्ज किंवा मदत शासनाच्यातर्फे झाली नाही। आता याच्यात नगर परिषदेचं म्हणणं आहे की आमचा याच्यात काहीही संबंध नाही। नगर परिषदेचा जरी याच्यात काहीही संबंध नसला किंवा कोण गोसावी आणि कोण शेख रासकर शिंदे काहीतरी एका लेडीजचं नाव आहे, या 2 लेडीजनी मिळून जरी हे सर्व फसवणूक केलेली असली, पण शेवटी प्रश्न हा उद्भवतो की ज्या महिला स्वतःच्या पोटाला चिमटा घेऊन रुपया साठवतात, आज सामान्य कुटुंबातल्या महिला आहे, त्या महिलांनी रुपया साठवून ही रक्कम त्या महिलांकडे एका विश्वासाने दिली की ह्या पैशातनं आपण काहीतरी उद्योग व्यवसाय करू, स्वतःच्या पायावर उभं राहू आणि आज कुठंतरी असं सांगून त्यांच्या त्या पैशाची लूट करण्यात आली। तर हे पैसे येणार कुठून, हे पैसे देणार कोण? आज आपण एखाद्यावर गुन्हा दाखल करून किंवा एखाद्याला शिक्षाही करून जर उद्या त्यांनी त्यांचे पैसे दिले नाही तर हे पैसे देण्याला जबाबदार कोण, असा प्रश्न उद्भवतो। म्हणून माझ्यासारख्या समाजात काम करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्याला काय वाटतं की यांचे पैसे कसे परत मिळतील यांना, याच्यावर सर्वानुमते विचार व्हायला हवा। एक महिला कामगार अशा प्रकारे महिलांची फसवणूक करते, त्यामुळे शिरूर नगरपालिकेचं नाव बदनाम होतं आणि मोठ्या प्रमाणात ही फसवणूक झालेली आहे। याबद्दल नगर
पालिकेच्या वतीने आज तुम्ही पत्र दिले, काय सांगाल याबाबत आपण? नमस्कार, मी ऐश्वर्या अभिजित पाचरणे, नगराध्यक्ष शिरूर नगर परिषद. पहिल्यांदा तर मी सांगेल की आमच्याकडे आज लेडीज आल्या की ताई आमच्यासोबत असा प्रकार घडलेला आहे. तर त्या बाबतीत आपण त्वरित त्यांच्या ज्या गोसावी मॅडम आहेत त्यांना आपण बोलून घेतलं आणि ज्या वर्षा आहेत तर त्यांचे हजबंडही पालिकेत आले होते. त्यांना आपण क्लिअरली सांगितलं होतं दोघींना की तुम्ही आमच्या दोघी समोर या केबिनमध्ये, आपण यावर चर्चा करू आणि जे काय तुम्ही प्रकार घडला आहे तो व्यवस्थित सांगा. असं केल्यानंतर आज गोसावी मॅडम पालिकेत आल्या आणि वर्षा मॅडम, ज्या वर्षा कोण लेडीज आहे ती काय पालिकेत आलेली नाही. आणि ही सगळी चर्चा करता करता एक समजलं की 5 लाखाचं लोन पालिका देते महिला व बालविकासच्या अंतर्गत. तर प्रथमतः मी सांगेल लेडीज कुठल्याही नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याकडे आल्या नाहीत. जेव्हापासून बॉडी निवडून आली तेव्हापर्यंत एकही लेडीज आमच्यापर्यंत पोहोचली नाही. त्याच्यामुळे त्यांचाही गैरसमज झाला की पालिकेची लेडीज काम करते म्हणून त्यांनी त्या लेडीजवर विश्वास ठेवला. त्यांनी आम्हाला जर विचारलं असतं तर आम्ही निश्चितच त्यांना सांगितलं असतं की पालिका अशी लोन देतच नाही आणि पालिकेला तो अधिकारच नाही आहे की पालिका महिला व बालविकासच्या अंतर्गत लोन देत नाही. आणि मुद्रा लोनचा विषय झाला तर मुद्रा लोनचा फॉर्म बाहेरही भरू शकतात, पालिकेतही भरू शकतात. पण ह्याच्यात पालिका इन्व्हॉल्व नव्हती. ज्यावेळेस पालिकेला कळले हा सगळा प्रकार घडून येतोय त्यावेळेस आपण लगेच ॲक्शन घेतली आहे. आज आपण निवेदनही दिलेलं आहे PI साहेबांना की त्वरित ज्या लेडीजनी श्रेया आणि गोसावी या दोन्ही लेडीजवर गुन्हे दाखल करा आणि नगरपालिकेच्या अंतर्गत ज्या कॉन्ट्रॅक्टवर काम करत होता गोसावी मॅडम म्हणून त्यांना आपण त्वरित काढणारही आहोत, सस्पेंड करणार आहोत, कारण त्यांनीही लेडीजला साथ दिली आहे म्हणून. तर नगराध्यक्ष म्हणून मी नागरिक म्हणून सगळ्या लेडीजच्या आणि जेंट्सच्या सोबत वतीने एक आत्ता सांगते की आपण त्या लेडीजला त्वरित सस्पेंड करू. पण त्याही आधी आपण या प्रकरणाच्या तळाशी जाऊ, त्या दोघींना समोर घेऊया आणि जे काही प्रकार घडला आहे की ह्यांचे पैसे कोणाकडं नक्की कोणी घेतले हा प्रकार उघडीस आणू आणि त्यानंतर त्या लेडीजला आपण पालिकेतून सस्पेंड करून टाकू. जेव्हा माझ्या नगरसेवकांनी सुनील जाधव, एजाज भागवान आणि नगरसेविका आयशा कलीम सय्यद हे तिघंही माझ्याकडे आलते की ताई असा प्रकार घडलेला आहे, त्यावेळेसच आपण लगेच मीटिंग घेतली होती आणि या महिलांचा प्रश्न सोडवायचा प्रयत्नही केला. आणि आज आपण गुन्हाही त्यांना दाखल करा, म्हणजे जे महिलांनी गुन्हा दाखल करा म्हणला त्याच्यावर त्वरित कडक कारवाई करा असं निवेदन आपण दिलेले आहे. ते सुपरवायझर आहेत, म्हणजे बचत गटाच्या CLF कोण आहेत की आव्हाड मॅडम आहेत त्यांच्या अंडर गोसावी सुपरवायझर आहेत. तर त्यांना तिथं बसायचा अधिकार निश्चितच आहे कारण त्या बचत गटामार्फत काम करतात.